नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक प्रशांत उबाळे, विकास जाधव, पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, किशोर मोरे यांचे पथक स्थापन करण्यात आले. त्यामुळे पोलीस ठाणे येथे मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 530/2024 येथे दाखल झाला असल्याने त्या गुन्ह्याची तपास दरम्यान किरण एम बिडवे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजे देहड येथे एक पल्सर मोटरसायकल वर ट्रॅक्टरच्या क्रमांकाची बनावट नंबर प्लेट आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक किरण एम बिडवे यांनी पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्या पथकास मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे सांगितले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक राजपूत व त्यांचे पथक माहिती घेत असताना मौजे देहड येथील मोटरसायकल चालक हा बाहेरगावी असल्याने त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून पहारा ठेवून सदरीचा प्रभाकर बावस्कर हा गावात आल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून शिताफीने त्यास मोटरसायकलचा ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या जवळील मोटरसायकल एका ट्रॅक्टरचा बनावट क्रमांक दिसून आल्याने त्याबाबत त्याच्याकडील पल्सर मोटरसायकल ही करंजगाव तालुका भोकरदन येथील अमोल लोखंडे यांच्याकडून विकत घेतली असल्याचं सांगितलंय. त्यावरून अमोल लोखंडे आज तात्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अमोल लोखंडे याच्याकडे पोलीस ठाणे भोकरदन जिल्हा जालना येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 503/2024 मधील युनिकॉर्न मोटरसायकलचं एक HF डिलक्स मोटरसायकल मिळून आली. त्याबाबत आणखी विचारपूस करता अमोल लोखंडे आणि त्याच्या गावातील बशीर शेख याच्या मदतीने गावामध्ये चोरीच्या मोटरसायकल दिली असल्याचं सांगितलंय. गावातील अमोल लोखंडे व बशीर शेख यांनी दिलेल्या चोरीच्या एकूण 14 मोटरसायकल जप्त करून विचारपूस केली असता अमोल लोखंडे व बशीर शेख यांनी सुनील पुंजाजी दांडगे राहणार वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी आम्हाला मोटरसायकल आणून दिलेल्या होत्या असे सांगितले. त्यावरून खालील मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या त्यामध्ये 3 शाईन, 2 स्प्लेंडर, 4 प्लेटिना, 3 HF, 1 TVS, 1 युनिकॉर्न, 14 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून मोटरसायकल चोरीचे एक मोठे रॅकेटच उघडकीस आले असून मोटरसायकलची चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधणारे अशा आरोपींचा या टोळीत समावेश आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, पोलीस नाईक प्रशांत उबाळे, विकास जाधव, पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, किशोर मोरे, अर्जुन टेकाळे, गणेश पिंपळकर, पोलीस ठाणे भोकरदन अशांनी केली आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जुन्या मोटरसायकली खरेदी करतेवेळी ग्राहकांनी सर्व मूळ व पूर्ण कागदपत्रे हस्तगत करावी. लालसेपोटी कमी किमतीत मोटरसायकल विक्रीच्या आमिषांना बळी पडू नये. तसेच आपल्या गावात अशा बनावट क्रमांकाच्या व मूळ कागदपत्रे असलेल्या मोटरसायकल असल्यास तात्काळ पोलीस निरीक्षक किरण एम बिडवे यांच्याशी मोबाईल क्रमांक 7020224631 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री किरण एम बिडवे यांनी केले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.